नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये फुलवात करू। त्याकरिता अगोदर कापूस निवडून घ्यायचा, कापसामधली सरकी काढायची, सरकी काढली की कापूस पिंजून घ्यायचा, परत थोडा कापूस घेऊन पिंजायचा, पसरवायचा, नंतर अंगठा ठेवायचा, अंगठा काढून पूर्ण कापूस जवळ करायचा, थोडा समोर ओढून बोटांना दूध लावून पिळी द्यायची, फुलाजवळ दांडी कडक करायची, थोडा कापूस घ्यायचा व दांडीला लावायची, दांडी कडक करायची। ही वात तयार झाली। परत एक वात करू। कापूस पिंजायचा, कापूस पिंजला की अंगठा ठेवून काढून घ्यायचा, थोडा समोर ओढून दूध लावून कापसाला पिळी द्यायची, थोडा कापूस घेऊन दूध लावून पिळी द्यायची, फुलाजवळ पिळी द्यायची, वात कडक होते। निरांजनीमध्ये वात व्यवस्थित स्थिर राहते। कापूस घेऊन असे करायचे, कापूस थोडा ओढून दूध लावून पिळी द्यायची, थोडा वातीचाच कापूस काढून दांडीला लावायचा, दूध लावून पिळी द्यायची, दुधाने वातीची दांडी कडक राहण्यास मदत होते। शक्यतो कापूस फुलाजवळचाच लावायचा। एवढ्या वाती करून घेतल्या। अर्ध्या वातीला शेंदूर लावायचा, दुधामध्ये थोडा शेंदूर घालून मिक्स करायचे, वातीच्या दांडीला शेंदूर लावायचा, वातीला शेंदूर लावला की पारिजातकाच्या फुलासारख्या दिसतात। दुधाचे बोट घेऊन वात फिरवायची, अशा वाती करून घ्यायच्या, वाती सोकू द्यायच्या, तुपामध्ये भिजवायच्या। या एवढ्या पांढऱ्या वाती ठेवल्या, तूप कडक गरम करायचे, त्यात वाती घालायच्या, अर्धा पाऊण तास तशाच ठेवायच्या, अर्ध्या तासाने बघू। एक एक वात पसरवून प्लेटमध्ये ठेवायची। हे बघा, अशा पूर्ण फुलवाती पसरवून प्लेटमध्ये ठेवायच्या। अशा वाती पसरविल्या की निरांजनमध्ये वातीची बैठक व्यवस्थित राहते। वाती प्लेटमध्ये प्लॅस्टिक पेपरवरही ठेवता येते। प्लेटमध्ये अशा दूर वाती ठेवायच्या। या शेंदूर लावलेल्या वाती तुपामध्ये भिजवायच्या, अर्धा पाऊण तास तशाच ठेवायच्या, अर्ध्या तासाने बघू। एक एक वात पसरवून प्लेटमध्ये ठेवायची। फ्रीजमध्ये वाती ठेवायच्या, 15-20 मिनिटांनी बघा। वाती ठेवल्या की घट्ट होतात, वाती छान होतात। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वाती पटपट निघतात। वात पूर्ण प्लेन सरळ आहे। वात निरांजनीमध्ये ठेवायची, थोडी प्रेस करायची, वर तूप सोडायचे, बैठक व्यवस्थित स्थिर राहते। यात छिद्राचा पैसा टाकण्याची गरज नाही। वातीची दांडी सरळ व कडक आहे। जर निघत नसेल तर अगोदर प्लॅस्टिक पेपर ठेवायचा व त्यावर वाती ठेवायच्या। वाती बघा, पटपट निघतात। वाती पसरट डब्यामध्ये ठेवायच्या। रोज आरतीकरिता वाती तयार झाल्या। अधिक मासामध्ये 30 आणि 3 देवासमोर लावता येते किंवा दीपदानाच्या वेळी अल्टरनेट एक केशरी व एक पांढरी वात ठेवून दीपदान करावे, दिसायला छान दिसते। या फुलवाती तयार झाल्या।